एका गावामध्ये एक रमेश नावाचा मुलगा राहत होता. तो अभ्यासात फार हुशार होता, पण तो फार खेळायचा. तो खोडकर देखील तेवढाच होता. एकदा काय झालं, तो स्कूलमधून घरी येत होता. स्कूलमधून घरी येत असताना त्याला रस्त्यामध्ये एक मोठी काठी चमकत असलेली दिसली. त्याने जवळ जाऊन बघितलं आणि त्याने विचार केला की अरे बापरे, ही कसली काठी आहे इथे. त्याने ती काठी बाहेर काढली. ती काठी लाकडाची होती, पण ती चमकत मात्र फार होती. त्याने विचार केला, बापरे, ही जी काठी आहे ही एवढी छान चमकत आहे, पण ही नेमकी कशाची आहे. त्या काठीला समोर खूप सुंदर एक असं कार्टूनचं छोट्या माकडाचं चित्र होतं आणि त्याच्यावरती फार छान रेखीव डोळे, नाक, कान काढलेलं होतं. त्या माकडाकडे बघून कुणालाही असं वाटेल की वाह, किती सुंदर आहे हे माकड. त्याने ती काठी उचलली. त्याला ती फार आवडली. ती बासरीच्या आकाराची काठी बघून त्याला फार आनंद झाला होता. त्याने ती घेतली आणि त्याच्या बॅगमध्ये ठेवली. तो घरी आला. हातपाय धुवून जेवण वगैरे करून तो बसला होता. अचानक त्याला त्या काठीची आठवण आली. त्याने हळूच ती त्याच्या बॅगमधून बाहेर काढली आणि बघितली तर त्याच्यावरचा जो माकड होता तो रमेशकडे एकटक लावून बघत होता. रमेशला देखील असा भास झाला की ते माकडाचे डोळे असे थोडेसे हालत आहेत आणि रमेश त्याच्याकडे परत नीट बघायला लागला. तेवढ्यात तो माकड बोलला, हाय रमेश. रमेश फार घाबरला. त्याने ती काठी फेकूनच दिली. दूरवर पडलेल्या काठीला बघून रमेश थोडा वेळ बुचकळ्यात पडला होता, पण हिम्मत करून तो पुन्हा त्या काठीजवळ गेला. तो त्या काठीला हात लावणार तेवढ्यातच ती काठी स्वतःहून उभी राहिली आणि आकाराने छोटी छोटी होत अगदी बासरी एवढी झाली आणि तो माकड सुद्धा त्याच आकाराचा झाला. पण त्या छोट्याशा बासरीवरती तो माकड फार छान दिसत होता. तो माकड रमेशला बोलायला लागला, हाय रमेश, तू कसा आहेस? मी तुझा नवीन मित्र आहे. रमेश फार घाबरला. रमेश म्हणाला, अरे, तू बासरीवरचा माकड बोलतोयस का? पण तू तर काठी होतास. तो माकड म्हणाला, हो, ही एक जादूची काठी आहे. ही काठी छोटी पण बनू शकते आणि मोठी पण बनू शकते. रमेश म्हणाला, वा, इतकं खास. मी या बासरीला हातात घेऊ का? मग तो माकड म्हणाला, हो, घे ना. मग त्याने ती बासरी उचलली आणि तो माकड त्याच्याशी छान गप्पा पण मारायला लागला. रमेशला फार आनंद झाला होता की मला एक वेगळा मित्र मिळालाय. तो खूप खुश होता. दुसऱ्या दिवशी त्याने त्या बासरीला एका मौशार कपड्यात लपेटून बॅगमध्ये छान ठेवून दिलं आणि तो स्कूलला गेला. तो स्कूलला तर गेला होता, पण त्याचं सगळं लक्ष त्या बॅगमधल्या बासरीकडेच होतं. माकड हळूच थोडीशी डोक्यावरचं कापड काढून बाहेर डोकवत होता. त्याने बघितलं की शिक्षक येत आहेत, सगळे शिकवत आहेत आणि निघून जात आहेत. त्याने रमेशच्या कानात आवाज दिला, रमेश. रमेशने हळूच बॅगकडे बघितलं. त्याला दिसलं की माकड बाहेर आलाय. रमेश फार घाबरला. रमेशने पटकन बासरी आतमध्ये ढकलली, पण माकडाला हे काही आवडलं नाही. माकड आतून म्हणाला, रमेश, रमेश, मला बाहेर यायचंय. रमेश म्हणाला, थोडा वेळ थांब, आता स्कूलच सुटणार आहे, मग आपण घरी जाऊयात. असं करून माकड चुपचाप आतमध्ये बसला. परत स्कूल सुटल्यानंतर रमेश रस्त्याने जात असताना त्याने त्या बासरीला वरती काढलं. माकड म्हणाला, हश, बाप रे, आतमध्ये बॅगमध्ये मला फार बोर होत होतं रे. मी बाहेर येत होतो, तू का नाही येऊ दिलंस? रमेश म्हणाला, अरे, तुला जर असं कोणी बोलताना बघितलं असतं तर? मग तो माकड हसायला लागला. माकड म्हणाला, अरे, मी कोणालाच नाही दिसणार, कारण जेव्हा पण माझ्याकडे कोणी बघतील त्यांना तर मी एक साधी बासरी वाटेल, पण मी एक जादुई बासरी आहे हे फक्त तुलाच माहिती आहे आणि मी तुझ्याशीच फक्त बोलतोय, मी बाकी कोणाशी बोलणारच नाही. रमेश म्हणाला, ओ अच्छा, तू जादुई बासरी आहेस, पण कसं काय तू जादुई बासरी आहेस? मग माकड म्हणाला, तू मला वाजवून बघ. जे तुला हवं असेल ते मनात धरून तू जर ह्या बासरीने कुठलंही संगीत वाजवलंस तर ती गोष्ट तुझ्या समोर असेल. रमेश म्हणाला, काय, तू खरं बोलतोयस? माकड म्हणाला, हो. मग रमेश म्हणाला, ठीक आहे, मी आता घरी जाऊन ही बासरी वाजवून बघतो. मग माकड म्हणाला, बरं. मग ते दोघे जण घरी गेले
घरी गेल्यानंतर रोजच्याप्रमाणे रमेशने हातपाय धुवून जेवण केलं आणि तो त्याच्या खोलीमध्ये अभ्यास करण्यासाठी निघून गेला. त्याने रूममध्ये गेल्यानंतर त्याची बॅग उघडली. अगोदर त्याने आपला अभ्यास पूर्ण केला आणि मग ती जादुई बासरी बाहेर काढली. तो बराच वेळ त्या बासरीला बघत होता. त्या बासरीवरचा माकड हळूच रमेशला म्हणाला, अरे असं बघू नकोस, बासरी हातात घे आणि वाजव. पण त्याआधी जी गोष्ट तुला हवी आहे तिचा मनात विचार कर. त्याला असं वाटलं की चला आपण प्रयत्न करून बघूया. रमेशला गरमागरम जिलेबी फार आवडायची, म्हणून त्याने मनात गरम गरम जिलेबीचं चित्र उभं केलं आणि बासरी वाजवायला सुरुवात केली. बासरीतून खरंच मंत्रमुग्ध करणारा सुरेख आवाज येत होता. रमेश बराच वेळ बासरी वाजवत होता. खूप वेळ झाला तरीसुद्धा रमेशची बासरी वाजवणं बंद नाही झाली. त्यामुळे माकडाने रमेशला आवाज दिला, अरे रमेश थांबव आता. रमेश मात्र बासरी वाजवण्यात अगदी गुंग झाला होता. त्याला काही माकडाचा आवाज ऐकू आला नाही. हे पाहून माकडाने पुन्हा रमेशला आवाज दिला, रमेश अरे इकडे तर बघ. तेव्हा कुठे रमेश भानावर आला. त्याने बघितलं तर समोरच्या टेबलवर गरम गरम जिलेबी एका वाटीमध्ये दिसत होती. रमेश ते बघून चकित झाला. त्याने माकडाकडे बघितलं तर तो रमेशकडेच बघत होता. माकड म्हणाला, रमेश अरे तू जिलेबीच मागितली होती ना? रमेश म्हणाला, हो रे, पण हे खरंच होते की मी स्वप्नात आहे? माकड म्हणाला, नाही, तू स्वप्नात नाहीयेस, तुझ्यासमोर खरोखरचीच जिलेबी आहे. रमेशला फार आश्चर्य वाटलं होतं. माकड म्हणाला, खा ती आता. रमेशने ती जिलेबी हातात उचलून घेतली आणि म्हणाला, अरे बापरे, ही तर खरोखरच जिलेबी आहे इथे, आणि तीही गरम गरम, अगदी मला आवडते तशीच. माकड म्हणाला, बघ आहे की नाही ही जादुई बासरी. रमेशला फार आनंद झाला. असेच त्याने 2-3 वेळा ती बासरी वाजवली. कधी त्याने गुलाबजाम खाल्ले, कधी गोड मिठाई, तर कधी छान रंगीबेरंगी गोळ्या खाल्ल्या आणि त्याला फार आनंद झाला की ही खरंच जादुई बासरी आहे. आता मात्र रमेशचा माकडावरती विश्वास बसला. मग त्याने विचार केला की तू मलाच का भेटलास पण? माकड म्हणाला, हो, मी तुलाच भेटलो, कारण आपल्याला एका गरजवंताला मदत करायची आहे आणि जर तू एखाद्या गरजवंताला मदत केलीस, ज्याला खरोखर मदतीची गरज आहे, तरच मी इथून जाऊ शकेल. मग रमेश म्हणाला, नाही, मी तुला कुठेच नाही जाऊ देणार. मग माकड म्हणाला, नाही, जय बाप्पाचा नियम असतो असा, जे मुलं छान असतात त्यांना काहीतरी छान द्यायचं, त्यांच्याकडून काहीतरी छान काम करून घ्यायचं. मग रमेश म्हणाला, बरं, आपण ज्याला गरज आहे ना त्याला मदत करूया. मग ते माकड म्हणाले, ठीक आहे. काही दिवसांनी सुट्टीच्या दिवशी रमेश त्याच्या मम्मी पप्पासोबत बागेत फिरायला गेला. सोबत जादुई बासरी तर होतीच, माकड तर होताच. तिथे गेल्यानंतर त्याने बघितलं की त्या बागेच्या बाहेर छोटे छोटे मुलं तसेच बाहेर खेळत होते. त्यांच्या पायात चप्पलसुद्धा नव्हती. तिथे एक छोटीशी मुलगी होती. ती खेळता खेळता पडली आणि पडल्यानंतर तिच्या पायाला लागलं. रमेशने बघितलं की तिचा जो पाय होता तो एका काट्यावरती पडला होता आणि तो काटा टोचल्यामुळे ती खूप जोरात पडली होती. तिच्या पायातून रक्त येत होतं. हे पाहून रमेशला फार वाईट वाटलं. रमेश तिथे गेला आणि त्याने त्या मुलीला उठवलं आणि तो म्हणाला, तुला खूप लागलं का गं दीदी? ती म्हणाली, हो, माझ्या पायाला फार लागलंय. आणि त्याने बघितलं तर तिच्या पायातून रक्त येत होतं काटा टोचल्यामुळे. त्याने बघितलं की ते जे मुलं होते त्यांच्या पायात सुद्धा चप्पल नव्हती. त्याला फार वाईट वाटलं. तो थोडासा दूर गेला. त्याच्या मम्माला म्हणाला, मम्मा, मी 5 मिनिटामध्ये येऊ का? मम्मा म्हणाली, हो बाळा, पण खूप दूर जाऊ नकोस. त्याने काय केलं, सोबत आणलेले त्याच्या बॅगमधून जादुई बासरी काढली आणि ती वाजवून त्याने त्या मुलांसाठी चप्पलचे 2-3 जोड आणले. ते चप्पल घेतले, तो पळत पळत गेला आणि ते त्या मुलांना दिल्या. त्यांना फार आनंद झाला. मम्मी पप्पांना पण फार आनंद झाला. मग मम्मी पप्पा म्हणाले, काय रे, पण तू या चप्पलचे जोड आणलेत कुठून? तो म्हणाला, मम्मा, हे गुपित आहे आणि हे मी तुम्हाला घरी गेल्यानंतर सांगेन. मम्मा म्हणाली, ठीक आहे बेटा. आणि माकड आणि रमेशने एकमेकांकडे बघत डोळे मिचकावले आणि ते दोघे पण हसायला लागले. मग ते घरी आले. घरी आल्यानंतर मम्माने त्याला विचारलं, बाळा, तुझ्याकडे इतक्या साऱ्या चप्पलचे जोड कुठून आले? तू काय केलं होतंस?
मग त्याने सांगितलं, मम्मा मला एक गुपित तुला सांगायचं आहे, पण तू हे कोणालाही सांगणार नाही, प्रॉमिस कर. मम्मा म्हणाली, ठीक आहे बेटा, मी हे कुणालाही सांगणार नाही. मग त्याने मम्माला सगळं सांगितलं. मम्मा पण खूप चकित झाली हे ऐकून. मम्मा म्हणाले, दाखव मला कुठे आहे ती बासरी. त्याचे पप्पा म्हणाले, दाखव कुठे आहे ती बासरी. मग त्याने ती बासरी त्यांना दाखवली. पण आता माकड बोलतच नव्हता काहीच. रमेशला फार वाईट वाटलं. रमेश म्हणाला, माकड बोल ना काहीतरी. माझ्या मम्मी पप्पांना कसं खरं वाटेल की तू जादुई बासरी आहेस. पण माकड काही बोलतच नव्हता. रमेशला रडू यायला लागलं. रमेश फार रडवेला झाला. मम्मी म्हणाली, रमेश असं काहीही बोलू नये बाळा, ही साधीशी बासरी आहे. पण तेवढ्यात माकड म्हणाला, नाही, मी साधी बासरी नाही आहे, मी जादुई बासरी आहे. मग मम्मी आणि पप्पा दोघं पण चकित झाले. मम्मी म्हणाली, कोण बोलतंय हे. मग तो माकड म्हणाला, मी बोलतोय, जादुई बासरीवाला माकड. मग रमेश म्हणाला, बघ मम्मा, मी तुला खरंच सांगितलं होतं, तरी मम्माला विश्वास होईना. मग मम्मा म्हणाली, ठीक आहे, तू जर जादुई बासरी आहेस तर मला आत्ता काहीतरी चमत्कार करून दाखव आणि मी बघते ते खरं होतं की नाही. मग रमेशने नेहमीप्रमाणे बासरी वाजवली. त्या आवाजाने मम्मी पप्पा देखील मंत्रमुग्ध झाले आणि मम्मा पप्पाच्या समोर अजून एक चप्पलचा जोड आला. हे सगळं बघून ते म्हणाले, बाप रे, खरंच तू एक जादुई बासरी आहेस. आणि मग त्या दोघांनी खूप आनंदाने त्या बासरीकडे बघितलं. मग माकड रमेशला म्हणाला, रमेश, आता तू चांगला मुलगा आहेस हे तू जाणून दिलेलं आहेस. आता त्या मुलांची मदत करून जय बाप्पालाही कळलंय की तू खूप खूप छान मुलगा आहेस आणि सगळ्यांना मदत करणारा मुलगा आहेस. तुझ्याकडून एका गरजवंताला मदत झालेली आहे, त्यामुळे मी आता निघतो. आता तुझ्यासारखंच अजून एक दुसरा मुलगा बघेल आणि त्याच्याकडूनही एका गरजवंताला मदत करून घेईल. चलो मैं जाता हूँ. असं बोलून जादुई बासरी गायब झाली. हे बघून रमेशला फार वाईट वाटलं. पण रमेशला आनंदही झाला होता की चला, माझ्याकडून एक खूप छान काम झालंय जे जय बाप्पाने माझ्याकडून करून घेतलंय. त्यामुळे रमेश फार खुश झाला. रमेश मनात विचारच करत होता की हा मला कधी भेटेल का. ही जादुई बासरी मला जर कधी आठवण आली तर भेटेल का. तेवढंच जादुई बासरी परत आली आणि माकड म्हणाला, अरे, तू जेव्हा पण मला बोलवशील तेव्हा मी तुझ्यासाठी तुझ्यासोबत गप्पा मारायला कधी पण येईल. पण मला आता जायला हवं. रमेशला फार आनंद झाला. रमेश म्हणाला, ठीक आहे माकड, बाय बाय, परत भेटू. आणि असं करून मम्मी पप्पा आणि रमेशने त्याला बाय केलं आणि जादुई बासरी गायब झाली. रमेश पण फार खुश झाला. मम्मी पप्पांना पण फार अभिमान वाटला रमेशचा. सगळेजण हॅपी झाले.